रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्ते मित्रांनो, जीव माझा गुंतला या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे दानिशने अंतरा पळून गेल्याचे आरोप अंतरावर केलेले असतात, परंतु मल्हारला हे सगळे आरोप मान्य नसतात. मल्हार दानिशवर चिडतो आणि पोलीस स्टेशनच्या दारात येऊन उभा राहतो. मल्हार म्हणतो, मी काही झालं तरी अंतराला शोधणारच आणि अंतराने असं का केलं, अंतरा का पळून गेली असेल. पण त्याचं मन हे मानायला तयार नसतं की खरंच अंतरा पळून गेली आहे. त्यामुळे मल्हारला पुन्हा एकदा अंतराचे भास होतात आणि अंतरा मल्हारला जे जे काही बोलली ते सगळं त्याला आठवायला लागतं. त्याला आठवतं की आपण अंतराबरोबर लग्न झाल्यापासून नेहमी वाईटच वागलो, तरीसुद्धा अंतरा एक शब्द आपल्याला काय बोलली होती. ज्यावेळेस आपण अंतराला म्हणलो होतो की तुला जर हे सोडून जायचं असेल तर तू जा, पण अंतरा आपल्याला बोलली होती की तुमच्या आणि माझ्या आईसाठी मी हा संसार फुलवणार, मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. हा शब्द मल्हारला आठवतो. त्यावेळेस लगेचच मल्हारबरोबर आलेला माणूस मल्हारजवळ येतो आणि म्हणतो, सर काय झालं, कसला विचार करताय. त्यावेळेस मल्हार लगेच म्हणतो, नाही नाही काही नाही विचार करत, असं म्हणून गाडीत बसतो आणि लगेच त्याच्या घरी येतो. घरी आल्यानंतर तो जरासा रागातच असतो आणि टेन्शनमध्ये. तो आतमध्ये जातो. तिथे सुहासिनी आणि आजी बसलेल्या असतात. तो आजीला विचारतो की आजी अंतरा, पण तो पुढचं काहीच सांगत नाही. त्यावेळेस लगेच सुहासिनी आणि आजी म्हणतात, काय झालं अंतराला, कुठे अंतरा, असं विचारतात. परंतु मल्हार काहीच सांगत नाही आणि म्हणतो, काही नाही झालं, मी थोडासा विचार करतो अंतराचा, आणि वर निघून जातो. त्याच्या रूममध्ये बसतो. रूममध्ये गेल्यानंतर पुन्हा तो अंतराच्या फोटोकडे बघतो. अंतराच्या फोटोकडे बघितल्यानंतर एक क्लिक होतं आणि त्याला असं वाटतं की अंतरा ही तिच्या माहेरीच गेली असणार. आणि त्यामुळे तो पटकन खाली उतरतो आणि जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला पुन्हा एकदा सुहासिनी आणि आजी अडवतात आणि त्या विचारतात, काय झाले बाळा, तुला कसलं टेन्शन आहेस का, तू आज सकाळपासून जेवलाही नाहीस, पाणीही पिला नाहीस, कसलं मोठं टेन्शन आहे तुला आणि कसला विचार करतोयस तू, बोल, काय टेन्शन असेल तर तू आम्हाला बोल, असं सुहासिनी मल्हारला बोलते. परंतु मल्हार काहीच बोलत नाही आणि गप्प बसतो आणि म्हणतो, मला आता खूप घाई आहे, मी आता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही, मी परत घरी आलो की तुम्हाला सगळं सत्य सांगेल, असं म्हणून मल्हार तिथून निघून जातो. मल्हार बाहेर आल्यानंतर त्याच्या गाडीमध्ये बसतो. मल्हार गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो, परंतु मल्हारची गाडी काही स्टार्ट होतच नाही, म्हणजे मल्हारची गाडी बंद पडते. तर लगेचच मल्हार तो नोकराला म्हणतो की आईच्या गाडीची चावी आणा. त्यावेळेस तो म्हणतो, ती गाडी सर्व्हिसिंगला दिली आहे सर. तर लगेचच तो म्हणतो, मग दुसऱ्या गाडीची चावी आणा. तर तो म्हणतो, ती दुसरी गाडी वहिनी आणि सुधाकर काका घेऊन गेले आहे. हे ऐकल्यानंतर मल्हारला खूप टेन्शन येते आणि तो म्हणतो, आता कसं जायचं. आणि त्यावेळेस त्याची नजर अंतराच्या असणाऱ्या हमसफरवर पडते. त्यावेळेस मल्हार अंतराच्या हमसफरमध्ये बसतो आणि अंतराच्या हमसफरमध्ये बसताना त्याला आठवतं की त्यावेळेस मल्हार अंतराला बोललेला असतो की 3 चाकी चालवणाऱ्यांनी 4 चाकी चालवणाऱ्यांवर रुबाब झाडायचा नसतो. त्यावेळेस अंतराने त्याला एक छान प्रत्युत्तर दिलेले असते, ते म्हणजे 4 चाकी बंद पडली ना, आपल्याला 3 चाकीलाच हात दाखवावा लागतो, कधीतरी आपल्याला 3 चाकीची मदतही घ्यावीच लागते, असं अंतराने मल्हारला ठामपणे सांगितलेलं असतं. आणि आता मल्हारवर तीच वेळ आलेली असते, त्याच्याकडे कोणतीही गाडी नसते. त्यामुळे तो अंतराची जी हमसफर आहे रिक्षा, त्याच्यामध्ये बसून तो अंतराच्या माहेरी येतो. अंतराच्या माहेरी येत असताना दारामध्ये श्वेता, मामी आणि अंतराची आई या तिघी बसलेल्या असतात. श्वेताची आई अंतरासाठी खूप रडत असते. ती म्हणत असते की माझ्या अंतराचं आता काय होणार. परंतु श्वेता जी आहे आणि मामी जी आहे त्या आईला म्हणतात की तुम्ही काही अजिबात घाबरू नका, अंतर व्यवस्थित असेल, तुम्ही जरासा चहा घ्या, तुम्हाला बरं वाटेल, असं म्हणून मामी श्वेताला चहा आणायला सांगते. तर इकडे समोरून ते मल्हारची येत असणारी रिक्षा बघतात, परंतु त्यांना हे माहिती नसतं की आतमध्ये मल्हार सर आहे. त्यांना असं वाटतं की खरोखरच अंतरा आली आहे, असं बघून सगळेजण आश्चर्याने उभा राहतात. तर त्या रिक्षामधून मल्हार सर खाली उतरतात. त्यावेळेस सगळ्यांनाच धक्का बसतो. श्वेताच्या हातातला चहाचा कप तर पटकन खाली पडतो आणि श्वेता मल्हार सरांकडे बघतच बसते. मल्हार सर त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात की अंतरा इकडे आली आहे का. त्यावेळी लगेचच अंतराची आई जोरजोरात रडायला लागते आणि म्हणते, अंतरा इकडे आली आहे का, म्हणजे अंतरा कस्टडीमध्ये आहे ना, ती इकडे कशी काय येईल, माझ्या अंतराला काही झालं तर नाही ना, आणि माझ्या अंतराला जर काही झालं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल, असं अंतराची आई जोरजोरात रडून मल्हार सरांशी बोलते.
त्यावेळेस मल्हार सर अंतराच्या आईला बोलतात की तुम्ही टेन्शन घेऊ नका, जे काही असेल ते सगळ्या गोष्टीतून मी अंतराला सोडून काढणार आणि अंतरा आता फक्त माझी जबाबदारी आहे आणि तिला मी या प्रकरणातून बाहेर काढणारच. त्याचप्रकारे ती आता कुठे आहे याचा शोधसुद्धा मी घेणार, असं मल्हार सर सगळ्यांना बोलतात. त्यावेळेस श्वेतासुद्धा विचारते काय झालं, अंतरा कुठे गेली. त्यावेळेस मल्हार सर सांगतात की अंतरा ही कस्टडीमधून गायब झाली आहे. त्यावेळेस श्वेता म्हणते असं कसं झालं पण मल्हार सर काहीच बोलत नाही. त्यावेळेस मल्हार सर रिक्षामध्ये बसून तिथून निघून जातात आणि मल्हार सर सगळ्यांना बोललेले असतात की इथे जे काही घडलं आहे, आपलं जे काही बोलणं झालं आहे ते कोणाला कळू देऊ नका. परंतु श्वेता पुन्हा एकदा शेण खाते आणि जे काही घडलं आहे ते सगळं चित्राला फोन करून सांगते आणि चित्राला श्वेता बोलते की हे बघा अंतरा ही कस्टडीमधून पळून गेली आहे. त्यावेळी चित्रा खुश होते आणि म्हणते अंतराने पळून जाऊन ना खूप मोठा आगाऊपणा केला आहे. आता तिला हे पळून जाणं खूप महागात पडणार आहे. आता तिला या प्रकरणातून कोणी सोडवू शकणार नाही, असं चित्रा इकडे श्वेताला बोलत असते. परंतु श्वेता तिला बोलते कोणाला महागात पडणार हे तुम्हीच बघा, कारण तुम्ही जर मल्हारचं आणि माझं 15 दिवसाच्या आत लग्न लावून दिलं नाही तर हे सगळं प्रकरण तुम्हाला जास्त महागात पडेल, अशी धमकी श्वेता चित्राला देते. त्यावेळी चित्रा फोन ठेवते आणि श्वेताचा विचार करायला लागते. तर इकडे आपल्याला असं दिसतं की मल्हार सगळीकडे अंतराला शोधत असतो, तेही रिक्षात बसून. तर इकडे अंतराला खरंच किडनॅप केलेले असते. अंतरा खूप घाबरलेली आपल्याला दिसते आणि अंतराच्या डोळ्यामध्ये खूप पाणी असते. ती एका कोपऱ्यामध्ये रडत बसलेली असते. खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला अंतरा दिसते. म्हणजे अंतरा खरोखरच पळून गेलेली नसते, तर अंतराला किडनॅप केलेले असते. हे सत्यसुद्धा आपल्याला आजच्या भागामध्ये दिसणार आहे. तसेच मल्हार सर या अंतराला शोधण्यासाठी सगळीकडे फिरतात. शेवटी त्यांना रस्त्यामध्ये अंतरा भेटते आणि मल्हार सर अंतरा म्हणून तिला आवाज देतात आणि तिला हात लावतात. ती बाई मागे वळून बघते तर ती अंतरा नसते, ती अंतरासारखी साडी घातलेली, केसरी कामी सोडलेली दुसरी बाई असते. म्हणजे थोडक्यात मल्हार सरांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न केलेला असतो. पुन्हा एकदा मल्हार सर रिक्षामध्ये बसतात आणि पुन्हा त्यांना अंतराचे सगळे बोलणे आठवते. अंतरा म्हणत असते की कधीतरी रिक्षा आपल्याला चालवावीच लागेल, कधीतरी आपल्याला रिक्षाची मदतही घ्यावीच लागेल. हे सगळं बोलणं मल्हार सरांना पुन्हा अंतराचं आठवतं. आता मल्हार सरांना पुन्हा विचार येतो की आता ही बाई तर अंतरा नाही आहे, मग अंतरा नक्की खरंच गेली कुठे असेल, अंतराला मी कुठे शोधू, हा प्रश्न मल्हार सरांपुढे उभा राहतो. त्या मित्रांनो, खरंच अंतराला जे किडनॅप केले आहे, अंतरा कुठे आहे हे सत्य मल्हार सरांसमोर येईल का आणि मल्हार सर अंतराला सोडवू शकतील का, हे पाहणेसुद्धा फारच इंटरेस्टिंग आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आमच्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.